आणि पूर्ण जिथं खाद्य आहे ना तिथं डेव्हलप झालेली, बरोबर का नाही, अगदी खालपर्यंत. आणि असं नाही का ह्याच बेड पाठीमागं पण दाखवू शकतो आपण इकडे तर या साईडला बघा झाडच आहे झाड. म्हणजे हे चित्र तुमचं ह्या सीझनला बघायला मिळणं म्हणजे मुश्किल गोष्ट आहे ही, बरोबर का नाही. आणि मेन म्हणजे हे जर तुमचं तोंड चालू असेल झाडाचं, हे तोंडच आहे. हा, आता हे जे चालू आहे ह्याच्यावरती जर खत पडत गेले हां तर ग्राफ्टिंग असो किंवा साधा असो हां. वर चालूच राहणार न्यूट्रिशन खालून वर जाणार आहे जाणार आहे. आणि ते आउटपुट तुम्हाला मिरचीच्या स्वरूपात मिळणार आहे, होय. बरोबर का. आता जवळजवळ माझं हे तोडा पूर्ण व्हायला 3 टन माल निघून जाईल. बरोबर. हे धरलेलं हे सगळं तोडलं 3 टन, अजून 2 टन ह्याला परत सेटिंग धरून 2 टन काढणं काय फारसा म्हणजे डोळे दाखवून 5 डोळे आरामशीर आरामात 5 टन जाणार. निघणार, आरामात. बरोबर का नाही? कट आणि पूर्ण भरले बघा, पूर्ण भरले. आणि त्याच्यात म्हणजे पूर्ण घर घर असल्यामुळे- असलं लाल बघूया फोडून कशी वाटते. हा कट पूर्ण भरले. अजून कटू असते. साहेब नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव दिग्विजय सत्ताप्पा मुर्दुम, राहणार बामणी, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. आज आपण कागल तालुक्यामध्ये म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुमचं बामणी गाव आहे आणि तुमच्या आपण स्वतःच्या प्लॉटमध्ये आता हे पीक जर बघितलं आपलं तर म्हणजे हे पीक दुसरं तिसरं कोणतं नसून हे मिरची पीक आहे. आजपर्यंत मिरची आपण कमराच्या लेवलपर्यंत पाहिले, पण आज डोक्याच्या वर पहिल्यांदाच मी पाहतोय. मी तरी पहिल्यांदाच पाहतोय मिरची. आणि आज म्हणजे सगळीकडे जर बघितलं तर मिरच्या दिसत आहे झाडाला. किती दिवसापासून हार्वेस्टिंग चालू आहे? आता हार्वेस्टिंग चालू होऊन 1.5 महिना झाला. दीड महिन्यापासून प्लॉट चालू आहे. आता 2 महिने होणार पूर्ण. 2 महिने गेली 2 महिने 20 तारखेला 4 महिने प्लॉटला पूर्ण होणार. 20 जूनला म्हणजे ही फेब्रुवारीची लागवड आहे. 20 ची लागण आहे. म्हणजे थंडीची जो शेवटचा महिना आहे आपला थंडीचा फेब्रुवारी, त्यामध्ये 20 तारखेला लागवड केली आणि पूर्ण उन्हाळा खालाय. आज जून महिना चालू आहे, 9 तारीख आहे. म्हणजे ह्या 20 जूनला प्लॉट 4 महिन्याचा डॉट होणार आहे, बरोबर की नाही. सर्वात महत्वाचं मिरचीची एवढी हाईट आहे, ग्रोथ एवढी झाली तर लोक विचारतात पहिल्यांदी व्हरायटी कोणती, तर ती व्हरायटी सिजेंटाची 1085. सिजंटा कंपनीची 1085 हे वाण आहे, बरोबर. आणि ग्राफ्टिंग मध्ये ना ग्राफ्टिंग नाही, रेग्युलर रोप. अच्छा, म्हणजे रेग्युलर रोप सिजंटा 1085 व्हरायटी, बरोबर. पण ते मॅनेजमेंट म्हणजे लागवडीपासून कसं केलं ते सविस्तर सांगा. काय झालं, ह्याच्याला बेसल डोस टाकत असताना मी सॉईल बुस्टर टेक्नॉलॉजीचा आपल्या जी काय ग्रॅन्युलमध्ये ग्रेड आहे तर प्रत्येकाचं 2 पोती घेतलं. अच्छा, NPK 2, क्रोम 2, पोटॅश 2, त्यानंतर हे एन बुस्टर 1, त्यानंतर रासायनिकमध्ये 10-26 आणि कृषीधन 4, असं टोटल जवळजवळ टोटल 400 किलोचा बेसल डोस मी टाकला. 10 गुंठ्याला 10 गुंठे क्षेत्र आहे, बरोबर. हे 10 गुंठे क्षेत्राला तुम्ही 400 किलो खत असा मिक्स डोस सगळा तुम्ही बेडवर टाकले, बरोबर. त्यानंतर दर 25 ते 30-27 दिवसाच्या दरम्यान हा तुमचा डोस पडतो कृषीधनचा, ते पावडर फॉर्म मध्ये. तर त्याचा फायदा काय? त्याचा फायदा आता समोर आहेच की इतकी चांगली ग्रोथ झाली आहे. त्यानंतर आता थ्रिप्सचा मध्ये अटॅक होऊन गेला तरी सुद्धा व्हायरसवरती प्लॉट गेलेला नाही, बरोबर. त्यानंतर त्यात जे पान येते ते फ्रेश यायला लागले. त्यानंतर फुलकळी आता परत पकडायला लागली. आता ही फुलकळी कमी दिसण्याचं कारण म्हणजे ह्या 15 दिवसात 1 टन माल तुटून गेलाय माझा. अच्छा, आणि परत हे आता एवढा आहे ह्याला धरलेला आहे, बरोबर. आता 2.25 टन माल माझा जवळजवळ ऑलरेडी झालेला आहे. आता हे आणि 300-400 किलो आरामात तुटत. अच्छा, त्या 4 दिवसात एवढा तर 2.25 टन माल निघाला. 2.25 टन माल निघलाय आणि जवळजवळ आता हे एवढं 300-400 किलोच्या पुढे अजून आता शिल्लक आहे. तुमची माझी उंची माझ्या म्हणजे डोक्यापेक्षा उंची बघा, हात वर केला तर त्याच्यापेक्षा उंची तुम्हाला होय. ही वाढ हे आता हे खाली हे झाले म्हणून हे जर वर धरलं तर अजून उंच आहे बघा. तेवढे आहेत ना, माझ्या डोक्याच्या वर आहे. बरोबर आहे. म्हणजे हा जो फुटवा आहे आता हे ओळीतलं अंतर किती होतं? 5 फूट आणि 2 झाडातलं अंतर 1.5 फूट. 1.5 फुटावर लागण 2 झाडांमध्ये. पण हे बघा शेंड्यातला पाय, शेंड्याचा माल आहे हा आणि प्रॉपर युनिफॉर्म साईज मध्ये पूर्ण म्हणजे असं मिरचीमध्ये व्हेरिएशन नाहीये. हिरवीगार मिरची आणि ग्लेझिंग बघा त्याच्यावर, बरोबर की नाही. आणि फुलकळी पण चालू आहे, बरोबर. आणि आत्ताच आता एक माय मते कालच तुम्ही परत कालच repeat बेसल डोस केला. मारला.
आज जर बघितलं आपण खाली मुळी बघा. चित्र बघा, म्हणजे त्याचा हा दुसरा एक फायदा महत्वाचा. आता कर्ज आहे. सर ते याच्या मायक्रोरायझर बघा ना. आणि पूर्ण जिथं खाद्य आहे ना तिथं डेव्हलप झालेली, बरोबर का नाही, अगदी खालपर्यंत. आणि असं नाही का ह्याच बेड पाठीमागं पण दाखवू शकतो आपण. इकडे सर या साईडला बघा, झाडच आहे झाड. म्हणजे हे चित्र तुमचं ह्या सीझनला बघायला मिळणं म्हणजे मुश्किल गोष्ट आहे ही, बरोबर का नाही. आणि मेन म्हणजे हे जर तुमचं तोंड चालू असेल झाडाचं, हे तोंडच आहे. हा, आता हे जे चालू आहे ह्याच्यावरती जर खत पडत गेले हां, तर ग्राफ्टिंग असो किंवा साधा असो हां. वर चालूच राहणार न्यूट्रिशन खालून वर जाणार आहे आहे. आणि ते आउटपुट तुम्हाला मिरचीच्या स्वरूपात मिळणार आहे. होय. आणि ते आपण ड्रिप ऍप्लिकेशन मधून बायो एनपीकेच्या ग्रेड बायो एनपीके दर 4थी दिवशी चालायला, दर 4-4 दिवसाचे दर 4 दिवसाला 1.5 लिटर ते 2 लिटरच्या आसपास. 10 गुंठ्याला 2 लिटर पर्यंत ऍप्लिकेशन देत आहे. तर याच्यामध्ये प्रामुख्यानं तुम्ही कोणकोणत्या सुरुवातीपासून आतापर्यंत कोणकोणत्या ग्रेड यूज केले? 24 वापरले, गोल्ड त्यानंतर 24 हा, त्यानंतर 1261, म्हणजे बाहुबली 61 हा, 13-025 आणि सीबी बुस्टर म्हणजे सिम्बा 40 आणि कॅल्शियम बोरॉनचं हा, मिक्स आणि 50-50 सुपर सायझर 50. एवढंच. म्हणजे ह्या ग्रेड तुम्ही सुरुवातीपासून त्या पिकाच्या स्टेजनुसार घेतल्या. स्टेजनुसार चालू आहे. बरोबर. आज ही जर बघायला गेली, ही साईज आहे, ही लांब ही साईज आहे. आणि ह्याच्यापेक्षा सुद्धा ही जी पहिला होती थोडीशी पहिला लांब होती, आता थोडंसं शेडनेट सोडल्यानंतर किंवा थोडंसं थ्रिप्सनं चाटून गेल्यानंतर थोडीशी साईज लहान आली. पहिला अशी साईज होती. बरोबर, म्हणजे इतकी पूर्ण लांब. तळ हाता एवढी साईज. हो हो बरोबर की नाही. आणि एकदम लांब सरळ म्हणजे तुमची मिरची दिसते. हो. त्याच्यावरची लाल मिरची असो किंवा हिरवी, तिची ग्लिझिंग बघा ना. हे बघा शायनिंग. लालवरती शायनिंग आहे आणि हिरवीवर पण ती शायनिंग हो, आहे. हो. बरोबर आहे का नाही. आता हे खत घातलेल्याचं काय हे होतंय, तुमच्या क्वालिटी डिस्टर्ब अजिबात होत नाही. बरोबर काही रोग येऊ दे, काही येऊ दे, क्वालिटी मेंटेन राहते. बरोबर. आज मिरचीला काय दर चालू आहे? आता सध्या 50 चालू आहे. पहिल्यांदा माझा 1 टन 30 रुपयांनी गेला, अच्छा, म्हणजे आता वाढले ते. आता वाढले. म्हणजे आणि माझ्या मते पाऊस चांगला होईपर्यंत नवीन दुसरा सीझन हा, चालू होईपर्यंत मिरचीला 2 महिने तरी बाजार चांगले राहतील. चांगलं राहते. बरोबर, 1-1.5 महिना तरी. तर म्हणजे आणि आपले फुल भरात आहे आता. होय. बरोबर आहे का नाही. आता याला फुलकळी कमी दिसते, म्हणजे मालच एवढा धरला याला. आता मेन म्हणजे झाडाची ताकद ही याच्यातच जाऊ राहिली होय, ना. होय, होय. हे जेव्हा हार्वेस्टिंग होईल हे तेव्हा परत पूर्ण नवीन ज्यावेळी संपणार त्यावेळी आता ही फुलकळी दिसते. हो नवीन. हे एकदम एकदम गच्च एकदम जाम परत फुलकळी. नाही आता आल्यानंतर असंच वाटतंय सर, प्लॉट बघितला जसं की तुम्ही म्हणाल तोडलेलाच नाही, हार्वेस्टिंग झालेलीच नाही. होय. आणि तुम्ही बोलताय की 2.25 टन माल गेलाय पण 10 गुंठ्यामध्ये. होय. आता अपेक्षित काय आहे? तरी 6-7 टनापर्यंत तरी निघाला पाहिजे. म्हणजे 10 गुंठ्यामध्ये 6 ते 7 टन माल. टनापर्यंत तरी 5 टन तर निघालाच पाहिजे. आणि 5 टन तुमचं टार्गेट किती आहे? आमचं टार्गेट 6-7 टनापर्यंत आहे. 7 टनाचं टार्गेट आहे. होय. भले मग ह्या तारापर्यंत गेल्यानंतर कटिंग घ्यायचं आणि परत चालवायचं, कारण की 10 गुंठ्यात मला वाटतं एक 10-12 रोपं व्हायरसचे आहेत. एवढा थ्रिपचा अटॅक होऊन सुद्धा अजून व्हायरसवर जायला नाही. म्हणजे समजा पान जरी आकडलं असलं तर परत येत्याला पान हे बघा, नाही त्याच्यासाठी हे परत येत्याला पान जे आहे ते सरळ आहे, Fresh अगदी आहे, fresh फ्रेश आहे. हे पान आकडलंय पण हे नाही, हे बघा हे फ्रेश आहे पूर्ण, म्हणजे व्हायरसवर अजिबात गेलेलं नाही. मग आता तुम्ही बोलताय की व्हायरस डेव्हलप झालेलाच नाही अजून, तर त्याच्यासाठी काही विशेष प्रयत्न केले का तुम्ही? नीम करंजी आणि फुसळ दर 10 दिवसाला त्याच्यावरती स्प्रे. म्हणजे प्रिव्हेन्शन असो किंवा असो येऊ किंवा किंवा नसो, नसो. 10 दिवसातून एकदा नीम हे करा. बी थ्रिप्सचा एवढा अटॅक व्हायचं कारण म्हणजे ज्यावेळी नेट सोडलं हां. त्यावेळी प्लॉट ट्रेस मध्ये गेला एकदम. अच्छा अच्छा, म्हणजे तेव्हा आबूळ टेम्परेचर होतं. होतं. नाही आबूळ होतं म्हणून मी सोडलं. हां. 2 दिवस 3 दिवस झाला आणि डायरेक्ट परत आणि 40-41 ऊन पडलं ऊन. 3-4 दिवस. बरोबर. त्यामुळं प्लॉट पूर्ण ट्रेस. हा म्हणजे त्याला ते सहन करण्याचं हेच नव्हतं, मग हां. त्यामुळं त्याला सवय तेवढं- लागेपर्यंत तेवढं. थोडस 3-4 दिवस गेलं, त्यानंतर परत वातावरण झालं ते परत होतं तसं परत रिकवर झालं. बरोबर. पण मग त्यामुळे क्वालिटीवर काय परिणाम झाला नाही. बरोबर. आणि खाली जर भेसळच फुल असल्यामुळं त्याला काय किंवा फुलकडी काढायचं थांबलं नाही, माल फुगायचा थांबला नाही, काहीच नाही. तुम्ही म्हणताय की परत हाईट तिथपर्यंत गेला, परत कटिंग घेऊन परत ते फुटवे काढायचे, म्हणजे ते दर वर्षभर तुम्ही चालू हा, शकता. मला प्रयोगच करायचा आहे तो, कारण की जर व्हायरसवर गेला नसेल हां हां तर कटिंग करून चालणार. बरोबर. आणि 100% फुटवे निघतात कटिंग हां. करून.
कारण की आता जर टेम्परेचरला जर व्हायरस जर आला नसेल तर मग पुढे आता काय नाही, आता येणार आता इथून पुढे आता डाऊनच झाले आता डिसेंबर पर्यंत काही टेन्शन नाही. बरोबर डिसेंबर पर्यंत चालला तर चालवायचा, कारण की आता मुळी मी थांबू देणारच नाही, बरोबर. कंटिन्यू बेसवरच भरत राहणार. कटिंग घेऊन वाटलं तर परत घ्यायचं असं आहे. तर हा या कंडिशनला तरी आता जवळजवळ माझं हे तोडा पूर्ण व्हायला 3 टन माल निघून जाईल. बरोबर हे धरलेलं हे सगळं तोडलं 3 टन, अजून 2 टन ह्याला परत सेटिंग करून 2 टन काढणं काय फारसं म्हणजे डोळे झाकून 5 टन डोळे आरामशीर आरामात जाऊन 5 टन जाणार. निघणार, आरामात. बरोबर की नाही? बरोबर. आणि म्हणजे एक थोडक्यात कमी खर्चिक आणि कमी गुंठ्यातून आपण शाश्वत उत्पन्न, आपण जे म्हणतो आपली टॅगलाईनच आहे की गुंठ्यामध्ये लखपती. बरोबर की नाही? या 10 गुंठ्यामध्ये लखपती होण्यापासून कुणीच अडू नाही, शकत अडवू नाही शकत नाही. जर प्रॉपर नियोजन असेल तर. आता काय झालंय, आता मला ह्याला जवळजवळ 55,000च्या आसपास खर्च आला. अच्छा. आता 2.25 टन माल निघला, हम्म. त्यापैकी 1 टन माझा 30 रुपयाने गेला, त्यानंतर अर्धा टन माझा 40 रुपयाने गेला, आणि 1 टन प्रॉपर आता 1 टन म्हणजे हे आता जे धरला आहे ते 1 टन 50 रुपयाने आरामात झालं, कारण की आता बाजार 50 रुपये. आता हे 2-3 दिवसात नाही तोडून होते 50 रुपयाने. हे टोटल जर धरलं 2.5 टन, पुढचं तर राहू दे, 2.5 टन धरलं तर मी खर्चातनं बाहेर पडून सुद्धा एक 20-30 हजार रुपये मला आरामात भेटले. बरोबर. आता इथून पुढे काय खर्च करायचं काढून घ्यायचं, बरोबर. म्हणजे जास्त नाही मिळालं तर 1,00,000-1.5 लाख रुपये तरी आपल्याला सगळा खर्च काढून राहतील. 1,00,000-1.25 लाख राहिलं तरी सुद्धा पुष्कळ आहे, कारण 10 गुंठ्यात अजून काय भेटणार आहे. बरोबर. बरं, जे गुंतवलेले पैसे तर मला रिटर्न यायच लागले. ओके. कट आणि पूर्ण भरले बघा, पूर्ण भरले. आणि त्याच्यात म्हणजे पूर्ण घर घर असल्यामुळे- असलं लाल बघूया फोडून कशी वाटते. हा कट पूर्ण भरले. अजून कटू असते. हा हे पिकली मिरची तरी तरी सुद्धा तिची स्किन घर आणि घर किती आहे, घरीचं प्रमाण किती आहे बघा, दाबलं तर का नाही दबत नाही. किपिंग क्वालिटी चांगली. क्वालिटी काय खतरनाक. ह्यामध्ये सलग आता 3 वर्ष झालं माझा चालला, बरोबर. भाजीपाला चालला, तरी सुद्धा एक ही रोप विल्टिंगनं जायला नाही. मेन महत्वाचं ते. एक ही रोप. ना निमोटेट आता मुळी आपण बघितली, बरोबर. काहीही त्रास नाही मला. नाही, मुळी चालू असेल तर 100% तुम्हाला म्हणजे चित्र वेगळंच बघायला मिळणार आहे. आता तुम्हाला सांगतो, मला थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी जास्त धडपड करायची काही गरजच भासली नाही. झाडामध्ये ताकद तेवढी होती. एक स्प्रे फक्त काढला रासायनिकचा, त्यानंतर परत क्रॉप घेतलं, निमकरण घेतलं. क्रॉप घेतलेल्याचा फायदा म्हणजे परत आता मगाशी दाखवलं तसं त्या पानात नाही, त्याला पान परत चांगले आले, फ्रेश येतो. फ्रेश आले, किंवा पूर्ण प्लॉट असा डाऊन पडलाय, कलर पूर्ण गेलाय प्लॉटचा, हम्म. काहीही झालं नाही. बरोबर. नाही, आज खाली जरी बघितलं तर खालचे सुद्धा पानं हिरवे दिसत आहे. अजून हिरवे पानं. म्हणजे जुनी पानं आता सुद्धा. ही जुनी पानं आता ही 4 महिन्यानंतर थोडीशी जाणार, बरोबर. आणि एकदम सुरुवातीचं पान एकदम म्हणजे एकदम मोठं होतं. हे बघा पान केवढं होतं, हे माझा हात आहे आणि हे एवढं पान आहे. आणि तेव्हा झाड म्हणजे त्याचं कारण काय की तेव्हा झाडावर माल नव्हता. माल नव्हता, आणि खाली स्टोरेज एकदम फुल स्टोरेज असल्यामुळं तेवढं ते घेऊन पान तेवढं मोठं झालं, आणि त्यानंतर डेव्हलप होत गेलं एवढं. तर तुमचा एक नंबर द्या, जेणेकरून शेतकऱ्यांना तुमच्याशी जर बोला असं वाटलं, माहिती घ्यावीशी वाटली तर तुमचा एक मोबाईल नंबर सांगा. नमस्कार, माझं नाव दिग्विजय सातापा मगदूम, राहणार बामणी, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. फोन नंबर आहे 78 75 16 50 48. खूप छान माहिती दिली. शेतकरी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ आणि शेतकऱ्यांचे जे अनुभव आहेत, मुलाखती आहेत, त्या बघण्यासाठी आपल्या यूट्यूबला सॉईल बुस्टर टेक्नॉलॉजी नावाने चॅनल आहे. त्या चॅनलवर जा. आपले जे पण पिकं आहेत त्या प्रत्येक पिकाचे शेतकऱ्याचे अनुभव आणि त्यांचे फोन नंबर, म्हणजे आपण त्यांचे नंबर पण त्या ठिकाणी शेअर केलेले आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या पिकाविषयी सविस्तर माहिती जर हवी असेल तुम्ही त्या शेतकऱ्याशी प्रत्यक्ष संवाद साधून आणि प्रत्यक्ष त्याला भेटून प्लॉटवर जाऊन तर प्रत्यक्ष म्हणजे तुमच्या डोळ्यांनी बघून प्लॉट आणि माहिती घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला पीक करताना अडचण येणार नाही. बरोबर की नाही सर? खूप छान माहिती दिली सर, धन्यवाद.